बाई कुठे गेलता तुम्ही? मला वाटलं गेलास का? नाही गेल नाही मी. कुठे जाणार? आता मी म्हटलं कालही म्हणा जाता जाता तर मी म्हटलं बाई गेले असतील बाई. असं वाटलं मला वाटलं लय दिवस झाले आल्या तर म्हटलं काय सांगा गेल्या गेल्या का तर. तुम्ही तर लय दिवस झाले आल्या बाई, मग तुम्ही कोण ना गेल्या? मी काही जाऊन काय जाऊ का तुम्हाला सांगून तुम्हाला विचारून जाणार हो का मी? मी काय मला काय मला राह वाटलं तसं राहीन, जा वाटलं तशी जाईन. माहेर आहे, मा बापाचं घर आहे. मी काही पाहुणी नाही आहे ती. तसं नाही म्हटलं नाही कशावर उपटपणा करता. मी का तसं म्हटलं माय बाई मग राय ना मला काय करावं लागते. मी तसं नाही म्हटलं माय मी असं विचारलं माझ्या बागी मनानं म्हटलं दिसल्या ना म्हणून म्हटलं गेल्या गेल्या का. मी ना कुठे गेली काय सांगा बाई कुठे गेल्या तो. आता तुम्ही सांगा बाई मले. ह्या पा महिन्यात कशी उपट आहे. दुनियाभराची उपट आहे हे. सांगा मले बाई. आता तुम्ही सांगा मा चुकलो का काही? मॅ माय आपले पण आणो बाई रात्रीच्या जवळ आले असं म्हणलं होतं मानंद आयला जसं की पाहिजे असं असं मी असं म्हटलं नाही बरं माय. मी असंच म्हटलं फक्त. तर बाई माय नोंद मुलं अशी बोलली माय बाई. जशी काही मी तिच्या घरात हिसाबाटीच करायला आलती. अशी आहे माय ननद. मग मी म्हणतो पाहुण्याच्या लाईन मध्ये राहा. काल तुझ्या लाईन खायला क्रॉस करायला लागतात. आपण पाहुणा 2 दिवसासाठी ननदच्या घरी आलो. माना पाना राहा पाहुणचार खाऊन घरी जा. फुकटचे सल्ले काय देऊ आपण? हे समजत नाही आपल्याला. नंदाया संग बोलतो ना आपण. नंदायाचा काही मान पान आहे की नाही तुमच्या इकडे? आणि असंच आहे पचरटपणा. मी काय केलं माहिती का? त्या पाहुण्याला मान नाही दिला काही. मी काय काय तुम्हाला काय अशीच वाटली काय? अशी नाही तर कशी हो? तुला काय करायला लागते हो? मा बाप मरायची वाट पाहते का तू? मा भावाला सांगतो की घर नावानं करून घ्या. काऊन कर लागतं त्या नावानं घर? आणि तू कोण सांगणारी माहिती त्या नावानं घर करावं लागते? त्या लहान भाऊ नाही काय? आणि आम्ही बहिणी काही एवढ्या रस्त्यावर पडेल नाहीये. भावाचा हिस्सा खाणाऱ्या आम्हाला नाहीये त्यातलं. लोकांसारखं नका समजू. आम्ही लोक असतील तशी म्हणून लोकायला वाटते भेव. आमच्या घरात नाही तसं. आम्ही तिकडे उपाशी जरी असतो तरी आमच्या भावाच्या पुढे हात नसता पसरला. आम्ही त्याचे तुकडे नसते खाल्ले. समजलं ना? आम्हाला मानाचा मानपोया आवडती, कतलाची खीर नाही आवडत. आमचा भाऊ आमच्या दारात आला, आम्ही त्याच्या घरी आलो आणि सुकानं चहा पाजला भाव जाईन यातच आम्ही लख मानतो. आम्ही असं लोचट नाहीये भावाची इस्टेटवर हडपणारे. तसं नाही म्हटलं पाय ननद है ना? ननद सांगितलं आहे तुम्हाला. उशी आहे 2 तोंडी. मी तसं म्हटलं का माय? तुम्ही दोघी बहिणी. आता मी का तुम्हाला ओळखत नाही का? तुमच्याच घरी कायची कमी आहे माय? लाईनी बाई तर करोडपती आहे. मला का माहित नाही माय बाई. तशा बी मनानं किती मोठ्या मनाच्या आहात तुम्ही. मला माहित आहे ना ही माई ननदच तशी आहे. तिच्याच मनात आहे काळं बेरं. खरं सांगतो तुमची भावजय दिसते तुम्हाला तितकी सोपी नाहीये. तिच्याच मनात आहे सारं. मला पुढे घातलं तिनं. पाय माय बाई सांग माय माझ्यासारखी साधी बोडी बाई आणि किती बाई माय नावाची बदनामी गेली. नाही तुम्हाला काय म्हणते? मी म्हटलं नाही माय मी म्हणणार का तसं? बस झालं बाई. तुम्हाला वैकलं नाही आणि माझ्या भावजईली वैकून राहिली. आजची थोडी आली ते माझ्या घरी लय दिवसाच्या आणि तिच्या जीवनात लय रट्टे गट्टे आले. तिने लय भोगलं पण ती बी आमच्या घराला धरून राहिली. तिला वैकतो आम्ही आणि तुम्हाला वैकलं बाई. काय आता फालतूचे परते टाकता राहू द्या ना. माय तुम्हाला काय वाटलं? मी तसं म्हटलं का माय बाई बा कोणाची शपथ घ्यायला सांगा. मी तसं म्हटलंच नाही ना. बस झालं बाई. ते फुकटच्या सप्ताह घेणं ते करणं मला काही एवढं काही त्याचा फरक नाही पडत. आणि मी काही बाहेरच्या लोकांना फालतूचा मानही देत नसतो. खरं सांगतो. मला काय गरज नाही. मी बाहेरचे तर असं फुकीनं ओढून देतो. मी नसतो मान देत बाहेरचे. पाहुण्याला पाहुणचाच मानात ठेवा. त्याला फक्त पाहुणचारच खाऊ घाला आपल्या घरी. फुकटच्या आपल्या घरात नाक नाही खूप सुद्या यातली हा मी. हे तर मावर दी फरली लयच गरीब दिसते तोंडावरून. अशा ते माशी नाही हारत काय? लयच आहे व टचकन बोलते. लहान बोलते माय बाई. बाई मा तसं नाही ना म्हणणं माय भाऊली. मी तसं नाही म्हटलं काही माय आनंद आयला का मी असं म्हणेन का माय बाई? म्या त्यातली गोट सांगितली असं लय दूरचं तुम्हाला सांगतो बाई. मला नातेवाईकात असं झालं ना माय सबन लाईनच घेतलं. बहिणीने हिशे टाकले. मोठा साधा कायचा ह्या बाळा. बहिणीने लुबाडून नेलं सबन इष्टीत हिसे लायना भल्ला शाकटा. त्यानं बी त्याच्या बायकोनं बी सबन घेतलं गठ्ठ्या तारणावर करून आणि मोठ्याला काहीच नाही दिलं. अशी गोष्ट सांगितली माय म्या तुमच्या भावाले. आणि ते काय वाटलं माय तुमच्याच घरात म्हटलं हे तर माय बाई तुमच्या घरात कायले म्हणून मी तुमच्या घरची गोटण्यारी ते गोटण्यारी. तुमची गोटल्या न्यारी आहे पाहुणीन बाई. म्या वैकली पुरी वैकली म्या. म्हटलं हे पा आता तुम्हाला काही घेणं नाही देणं नाही सांगून ठेवतो. तुम्ही मा भावजायची भावजाय म्हणून मी मनानं राहिली. फालतूच माझ्या घरात काही लुडबुड करू नका सांगून ठेवतो. चांगलं आहे ते मा भाव जायचं. दोघेही भाऊ साजरे राहतात. दोघी देराने जेठाने साजऱ्याच राहतात. जगाच्या मनानं साजरं आहे तर साजरच राहू द्या. फालतूचं काही हे करू नका. नाही तर वाकड्यात शिरणं आम्हाला येते. लहान गेली मुले धमकावून
आ मला का ओळखलं नाही का तिनं अजून? त्या पुरं नाही ओळखलं. पण भाव जाईले जाऊन विचार म्हणा मीनाले कशी पाणी पास तुम्ही ज्याले त्याले. हा 12 गावचा 12 बलुतदार मी. हा तू सारखे तर लय पाणी पाजून वाटीनं लावले. तू कुठून काढली वस्सा तू? हा मले लागे डरकावून गेली नाही माय बाई. हेतले का फालतू इलेच केलं. हिचा काय दोस्ती बाई तशी आहे काय बनून फायदा. फालतू माय डोकं काचं भानकलं. विचारच निघाला गेले का सर गाडी लवकर नाही तर फालतूची गाडी राहिली लावायची. कुठे गेला मुरली का रे? कधी काय करू राहिला? का बाई काय काय झालं? काय झालं का काय झालं? सर गावात पाहिलं तुले? हा ज्याने त्या घरात जाऊ बरं ती गेलती मग येऊन काय बसला रे? कोण काय झालं? काय होणार आहे? काही गमत नाही जाय धंदा नव्हता काही मतलब तर ती आली मी शाळेजवळ म्हटलं गाडी लावायला शिण्यानं तर बसतच जसं पाहतो गिरायक गाडी नदी लावली तुला. नाही गाडी लावलीच नाही आज. लावतो ना आता. मग ते तिला सांगितलं का गाडी लावतो म्हणून? हा तिनं काही गेलं नसेल घरी तर मग काय लावतो तुला येते काही? विनस पाठवलं नशीन पहिले. विनं पाठवलं का तुम्हाला? ते काय पाठवणार आहे मला जी याद आली तर म्हटलं दिसलाच नाही मगापासून मी गेली जाय पारून तर ती बसायला तर होती तेच राहूच्या घरी बसली होती. घरी आली तू नव्हता म्हटलं चालायच्या गाडीवरच जातो जसं पाहतो आलो पण की सर गाव खाते आपण खा म्हणलं गड्या आज त्या गाडी नाही लावली आज. काय झालं? काय नाही काय 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 होणार आहे. चल चल घरी. आता लोक एकला बसला ना आता मी आलीच लागे घरी जायचं पडले नाही आणि मला बसू दे. बस ना भा नाही म्हटलं बस ना पाहिजो पोटशील इकडे सरक ना. नाही मी नाही पळत गिळत. मी बरोबर स्वतःला सांभाळत असतो मी कोणत्याही परिस्थितीत आणि केवढ्या शकी जागेत बसतो बरोबर आणि केवढी मोठी जागा असली तरी बी बसतो साजरी. कोणाच्या याच्यावर नसतं मला डिपेंड होत. कोणा मला कुचकून काही केलं बुचकून मी पडली असं नसते. कळलं मला तुला बोलणं ते फालतू डोक्यात नको घालतो काय नाही ते जाऊ दे. चल चल घरी. काय घरी घरी करतो हा सोपते का तुला नेरा? हा किती करा त्या मीनानं? हा किती ताळ्या पुढे मागे नाचाव नेरा तिनं? हा कुठे कमी पडून राहिली सांग बरं तुला ते? हा काय नाही करत ते? हा पोंगे काय तर ते आलू पोंग्याच्या गाडीचं सारं सामान काय करून देते बाबाचं काय करते? हा घरी येणारे जाणारे आम्ही सारायचं करते ना ते. कोणी नाही म्हणते का? कोणी थकते का? हा मग तुला काय नाही एवढं तिला हे करावं लागते? हा तिनं म्हटलं होतं का तुला काही? तिच्या भाऊजईनं हा ती बाई का आहे आपल्या वैकीची नाही का? हा ती लपवते का काही? तिने समजा सांगेल ना तिची भाऊजई कशी आहे ते तुला बी माहित आहे. मग त्या बाईनं काही म्हटलं तर तुला गिले काय हे करावं लागते? तिचा काय दोष आहे त्याच्यात? हो ना ते मॅम हो ते इले काही नाही म्हटलं मॅ. नाही काही नाही म्हटलं त्या काही नाही माहित आहे मला. तशीच लढून राहील तिथे बॅ टाइम दिली धंदा काही नाही काय करीन मग बसली लढत. ते सटकत नाही गाव बाई. हा काय ते बाई कुकडी बडबड करते काय तिचीच भावजय दिली समजत नाही का? माहित आहे ना आपली भावजय ढांगायची नाही कायले फालतू तुझं ती पत्रात झाली आधी मुक्काम ठोकला. हा इले समजत नाही का की लवकर रवानगी करावं म्हणून? लय शाय नाहीस रे तू. तोंडानं म्हणीन का ते तिच्या भाऊ जायला की चालली जाय म्हणून तो लेकराला घेऊन? हा सकाळी तिचा भाऊ काय म्हणेन माय लेकरन बायको एक खेप आली जीवनात वगैरे राहिले बाई आणि त्याला काय तिले हसडीसड केलं असं होणार नाही का? हा तिचा भाऊ म्हणणार नाही का तिले? तोंडानं म्हणीन का ते भाऊ जायला चालले जा म्हणून? त्या बाईला समजायला पाहिजे आता. हा 8 दिवस झाले 10 दिवस झाले आता जा म्हणून 8 दिवसाचं 10 दिवसाचं पाहणं बस झालं. मग हे म्हणीन काय म्हणजे हिचं काही हे बाय काही तिडेलपणा करते का? हो बा हे काही बाबाला काही उन्हा बोलते का? त्या किसनाला काही करते का? ते मंदाला काही करते का? आम्हाला काही म्हणते तर आपण म्हटलं असतं की मीनाचं चुकलं तिचं काय तसं काही नाही बिचारी सारायच्या पुढे उभीच असते ना सारायचं करते ना ते. हा मग जर सग बाबू आपण 19-20 सहन करा. तिची भावच आहे तशी आहे तोंड आहे. हा तोंडाने मांडायचं आहे ती एक नंबरची साजरी झापली मी आता. पण आपल्याला समजायला पाहिजे ना की मग लोकांसाठी आपण आपल्या घरात वाद करावं का? हा एवढं तर कळलं तुला तरी लय झालं. हा म्हणजे तिराईत लोकांसाठी तू त्या बायकोला तर दिशीन काय? तर डोकं आहे का काही मग आता? नाही ना बाई काही बोलता का? मी काय म्हणतोस तू तिले विचारणं नाही तर काही काही म्हणतो तरी का बा तिले मी काहीच नाही ना का बाई पडत नाही काय आपण उगासला ते आज माय दिवार झालत. हो ना जीवार कोण आलता? तिच्या भाऊजाईनं तुला काही म्हटलं म्हणून असंच की नाही? मग त्या 3 गायचं तिचा काय दोष आला? हा मग तुला लय जीवार आलं तर त्या बाईलाच म्हणलं होतं बाई पाहुणीन सारख्या राहा झालं असतं. लोकांच्या पुढे मुख राहिनं घरी येऊन रिचवणं तुलाच पटलं मला नाही पटत आहे. म्हणजे सकाळी आम्ही काही म्हटलं अमक्यानं ढमक्यानं काही म्हटलं की मग सारं बायकोवरच काढावं नाही काऊन तर ती मुखी राहते ऐकून घेते सैन करते म्हणून. हा
एखाद दिवस ती बाबू तर हा आता कायले फालतू बोलायला होतं मला हा तुला हा दिवस दिसला असता का मीनाच्या जागी दुसरी असती कोणती तर येत होती का वापस राहत होती का हा चालली जात होती बापाच्या घरी कशी करत होती राहत होती तिकडे ते पोरगी काय ताल झाला असतात मला हा सारा संसार वाऱ्यावर असतात आला म्हटलं हा जो दिवस दिसून राहिला तुला सोन्याचा दिसला नसता त्या मीनाच्या पायी आहे हा सारा सांगू नको तू कोणत्या ढगा जायचं वैकीच आहे मला पुरा आता मोठा झाला गुन्हाचा म्हणून नको सांगू 2 दिवसाचा त्या पोरीनं सारं सैन केलं आणि हिंमत उभी राहिली म्हणून हा संसार उभा राहिला हे जे दिसून राहिलं ना हे तिच्या पायी आहे म्हटलं हे नको भुलू तू चल ना मोठा मा डोकं फिरलं होतं मा डमकं झालं होतं मा टमकं झालं होतं जय मगड्यान घरी जय मी येतो घंटाक भऱ्यानं जय लढून राहिली रे चालला मोठा लोक काय म्हणतात तिला सांगते मोठा जय शायन आहे जातो ना हा ती गडी लावतो ना आलू पंग्याची फालतू दिवस नाही पाडायला पुरत मजुरी पडते पुरती पडली तर ही रिकामी आहे का आता तिला मग म्हटलं राहते त्या आलू उकडून ठेवलं तिनं हे केलं तर मी म्हटलं करू नको आता तू बघतार मशीन मी आलूची गाडी लावतो तिथं का तिला 4 हात आहेत का तिला का मशीन आहे ती तू म्हणशील दाना चायले करून पाहिजे खांद्याची चटणी सोपा आहे का हा हे कर ते कर ती बिचारी करतेस जीवाच्या आकांतानं तू अजून ताल तोडतो राहू दे आता आजच्या दिवस गाडी लावायची राहील तर जय जय घरी येतो मी घंटा भऱ्यानं जातो ना चल तू काय करत होती बसू नको एकटी जा जाकट पडून राहिलं हा जाय येतो मी मला इकडे काम आहे मी घ्या तिथे बसत मी चालली मी मला शांताबाईंच्या इकडे काम आहे येतो मी शांताबाईंच्या बरोबर हा काही काम नाही तुला चल पिंकी आलीशीन घरी चल अरे बाबू जोडीदाराशिवाय कुणी नसते तुला सांगतो मी हे बाय याचं काही म्हणलं त्यानं काही म्हणलं हिनं काही म्हणलं मग सारं आनंद त्याच्यावरच विचवलं असं काही नसते चालत किती सैन करावं तिनं हा तिने बी अपेक्षा आहे तो जोडून काही म्हणते का ते काही बोलते का काही मागते का काही हाय का बिचारे जसं असलं तसे राहते काही हसत राहते काही बी असं म्हणत नाही की मी हे करत नाही का ते करत नाही का मा हे जीवार आलं का मी थकली काही म्हणते का हा सबन करते की मग तोही बी जबाबदारी आहे की नाही हा की जर तिच्या बी मनाचा विचार करा आता तिच्या नातेवाईकाने काही म्हटलं म्हणून तू का तिला हे करतं काय हा म्हणजे तुला मूर्खपणा झाला ना हो ना चुकलंच मला चल हो जाय वय पुढे बोल तिच्या संग येतो मी त्यात लोक हा ये चल काय वा काय 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 करते एवढा मोठा झाला तरी अजून डोक्याचा पत्ता नाही चालला मोठा होती येऊन बसला जाकट नाही पडली तर